हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर खूप दिवस झाले ब्लॉग येत नाही आपले. तर काही प्रॉब्लेम्समुळे येत नाही ब्लॉग आणि खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय, पण खूप बॅड न्यूज सोबत करतोय तुमच्यासाठी. तर आज काही गोष्टी सॉर्ट आउट करायला मी हा व्हिडिओ बनवतोय. तर हा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी सांगतो की अंजली, तू पण बघते, तुला सांगतो की आपण एक कपल म्हणून आणि प्रेम करतो आपण, असं ह्याच्या आधी मित्र होतो, फ्रेंड्स जे फ्रेंड्स होतो आपण, आगगान पॅलेसला जायचो, फिरायचो वगैरे. तो जो बॉन्ड होता, तो जो पॉईंट ऑफ व्ह्यू होता तुझा माझ्याकडे बघण्याचा, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा व्हिडिओ बघ. हा तुझ्यासाठी व्हिडिओ नाही आहे, मेन थिंग तर हा तुझ्यासाठी व्हिडिओ नाही आहे. हा फक्त मला जो त्रास होतोय, ज्या गोष्टींनी मी खचतोय पूर्णपणे, म्हणजे 10-15 दिवस झाले मी काहीच रिॲक्ट नाही झालो, पण 10-15 दिवस झाले भरपूर गोष्टी होत्या. ते मी एका मिनिटाला खचून जातोय, मला कळत नाही मी वायबल होते, म्हणजे सहन नाही होते मला. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय, हा अंजलीसाठी व्हिडिओ नाही. मला फक्त काही गोष्टी क्लिअर करायला सांगायचे. पहिली गोष्ट तर माझा हा शब्द आहे सर्वांना, ऑडियन्सने, दरवेळेस यांचं लास्ट टाईम एकदा भांडणं झाली होते, यांनी असं केलं तर तसं. तर हा माझा तुम्हाला शब्द आहे की आम्ही वेगळं झालेलो आहे. काहीही झालं तर आम्ही एकत्र येणार नाही आहे. हे काय कॉन्ट्रोवर्सी व्ह्यूजसाठी काही करत नाही, तुम्हाला पण माहिती आहे खरं म्हणजे, पण तरी पण मी सांगतोय कारण की काही जणांना गैरसमज आहे. हा माझा शब्द आहे की आम्ही एकत्र येणार नाही आहे, आणि जर आलो तर तुम्ही, मी आहे इथं, मी इथंच आहे, तुम्ही पण इथंच आहे, येणार नाही. ही फर्स्ट थिंग मी क्लिअर करतो. आम्ही खूप दिवसापूर्वीच वेगळे झालेलो आहे. आणि मेन थिंग व्हिडिओ बनवायचा मुद्दा आहे की मला त्या मुलांना सांगायचं आहे की जे पण मुलं तिच्यासोबत फिरतात आहेत सगळीकडं, काय असेल ते मला टॅग करतात आहेत. मी पहिले मला फोटोज पाठवतात आहेत, कुठं कुठं फिरतात आहे काय मला माहीत नाही आहे, काही एक्सपोजेड असू द्या, काही करतात आहेत. तर मी बघत नाही आहेत ते. तरी मी मध्ये पण स्टोरी टाकली होती, माझ्या आईला पण शेअर केले होते फोटोज. माझ्याकडे सगळे प्रूफ्स आहे, मी काय टाकणार नाही आहे. मला काही असं पर्सनल नाही आहे. जे आहे ते म्हणजे जे आपण करतो तेच आपण भोगतो, हे मी मानलेलं आहे. पहिली गोष्ट तर मला काही कोणावर ब्लेम करायचं नाही. त्यामुळे पहिले सांगतो, अंजलीसाठी व्हिडिओ नाही, त्या लोकांसाठी मला त्यांना सांगायचं. त्यांना असं वाटतंय की मागच्यासारखे भांडणं झालेत. मग जसं मागच्या वेळेस सांगतो जसं मागच्या वेळेस काही लोकांनी गैरसमज करून दिला, माझा एक मित्र होता त्याच्याबद्दल, की तसं तर अंजली, मी स्वतः पण म्हणत होतो तो व्यक्ती तसा नाहीये, पण एका व्यक्तीने असं भरून दिलं त्याच्याबद्दल, असं भरून दिलं की खरं वाटलं. ते झाली चुकी सगळ्यांकडनं होती, माझ्याकडनं पण झाली. पण मला माझ्याकडून पण एक्सपेक्टेड नव्हतं. पण मी 4 वर्षाच्या काही रिलेशनसाठी माझ्या बारीकपणाच्या मित्राला तोडलं. झालं, सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्यात माझ्या. तर मला तर सांगायचं, त्या गोष्टी खोट्या आहेत, सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. पहिली थिंग. दुसरी थिंग, ज्या पण मुलांसोबत फिरते ते तिथं तुला प्रूफ करण्यासाठी तेच तुला नेतात ते तिथं एक्सपोजेड जागी, आणि तेच स्वतः मला डायरेक्ट फोटो पाठवतात. ते काही करतात, ते काही पोक करतात ते मला. त्याच्यानंतर 2-3 वेळा मी ट्रिगर झालो, पण काय बोललो नाही. भरपूर वेळा झालं, तर मी काय बोललो नाही. फक्त सांगितलं माझ्या आईला शेअर करू नका, आईला त्रास आहे, अंजलीला पण माहिती आहे. आणि काही जरी झालं ना, मला फक्त तेच आठवतं, कारण की माझ्या आईला बीपीचा त्रास आहे. काही झालं ते आठवतं, कारण की मी माझ्या आईची हालत बघितली, अंजलीने बघितली. माझी आई 2 ते 2.5 वर्ष कंटिन्यू आजारी होते. तिला पण माहिती, मला पण माहिती, आणि अजून पण आजारीच आहे. कंटिन्यू माझी मदर आजारी असती, तिला आजार आहे लय. आणि ते जाऊ द्या, आता मी नाही सांगत बसत आमचं. फक्त मला एक गोष्ट सांगायची, कशामुळे मी व्हिडिओ बनवतोय, त्याच्यामुळे मी स्टोरी पण टाकली होती की भरपूर पोरं मला तिच्यासोबतच राहून, त्यासोबत मला फोटो पाठवतात ते की असं करते तसं करते. तर तुमची छपरीगिरी जी मी येऊन तुला पण बोलू शकतो, सर्व ते मुलांना जे पण आहे. पण कसं आहे, ज्याच्याशी नातं आहे तेच आता राहिलेलं नाही, त्यामुळे तुमच्याशी बोलून काय फायदा नाही. फक्त तुमच्या मनाची शांती म्हणून सांगतो, आम्ही सोबत नाही. मला जगू द्या, मला हे शेअर करू नका काय, कारण की तुमचं फक्त एकच आहे की आम्हाला वेगळं करायचं आहे किंवा काय. तर आम्ही वेगळं ऑलरेडी झालेलो आहे.
फक्त सोशली नव्हतं केलं, तुम्हाला तसं वाटत होतं आम्ही एकत्र येईल परत, त्यामुळे तुम्ही ते ट्राय करत होता वेगळं करायचा. वेगळं झालेलं आहे. ती तुझी जी मैत्रीण तिच्यावर तू ट्रस्ट ठेवला आणि माझा तुझ्यावर ट्रस्ट होता म्हणून मी माझ्या मित्राला वेगळं केलं. माझा फक्त तुझ्यावर ट्रस्ट होता. त्या व्यक्तीने हे पण केला आणि त्या व्यक्तीने तुझ्याबद्दल मला पण म्हणजे ते तुला घेऊन फिरतं, ते मला तेच पाठवत होते. काय चाललंय मला नाही माहिती. आणि मेन थिंग मला काही घेणं देणं नाही, कोण कुठं जाते, काय करते, किती वाजता घरी येते, घरी जाते, मला मेसेज करतात. ते अंजली जिथं राहते तिथलेच लोक सर्वजण की रोहित दादाने एवढं केलं, तेवढं केलं, काय केलं आणि असं हे व्यक्ती घ्यायला येतं, सोडायला येतं. मला काहीच घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नाही. मला फक्त थोडासा राग आहे माझ्या डोक्यात बसलेला आहे, राग काही गोष्टींचा, ज्या मला अनएक्सपेक्टेड होतं की या गोष्टी अशा एवढ्या लवकर फास्ट होतील असं वाटलं नव्हतं कधी. झाल्या विषय संपला. फक्त मला एवढंच सांगायचं होतं त्या पोरांना, बंद करा. कसं आहे, तुम्ही पण एक मुलगा आहे, जे तुम्ही करता तेच तुमच्यासोबत होतं, माझ्यासोबत पण झालंय, होतंय. तुम्ही करू नका ते, कारण की ते 5 वर्ष वेगळी स्टेज होती. आता ही स्टेज आहे ना 5 वर्ष झाले रिलेशनला. हे त्या मुलांची स्टेज असते ना, पोरं खचून जातात, जीव देतात, काय करतात. फक्त मी माझ्या फक्त आईमुळे मी काय करून घेत नाही. माझ्या डोक्यात भरपूर विचार 5 मिनिटात जर मी काय असं बघतो ना सोशल मीडियाला, मला येतं, खचून जातो मी डायरेक्ट. मला सांगायचंय. आणि सगळ्यात मेन थिंग, कोणी कोणाला छपरी बिपरी भंगार काय ते बोलू नका, भंगारगिरी ही करू नका तुम्ही. कारण की मला पर्सनली तिच्याबद्दल काहीच नाही आहे, हे मी पहिले क्लिअर करतो मनापासून. आणि मला शपथ खायची नाही कशाची ना, काय करायचंय तुम्हाला विश्वास ठेवायचा ठेवा. कारण की मी कोणाबद्दल काय वाईट बोललं नाही, फक्त मला त्रास देऊ नका. कारण की तुम्ही ज्या मुलीसोबत फिरताय त्या मुलीसोबत ही भंगारगिरी करताय, मला फोटो पाठवताय, हे करते ते करते, असं करते तसं करते, तुम्हीच घेऊन जाताय. मला माहिती, तिला माहिती का नाही माहीत, पण मी मित्र म्हणून आता पण तिला भरपूर सल्ले दिलेत. जशी आमची मैत्री स्टार्ट झाली, खूप बॅड टाइम्समधनं आलेलो आहे आम्ही सोबत. आता नाही, ती वेगळी गोष्ट आहे, पण तेव्हा फक्त एक मैत्री होती आणि खूप वाईट वेळ होती, तेव्हा त्यातनं काढलेलं आहे. आत्ता फक्त ते मैत्री खातीर फक्त सजेशन देते, प्रेम आहे साईडला सोडून. कारण की एवढं काही वाईट झालेलं नाही आम्ही, कारण की आमच्यात काही झालेलं नाही जिने आम्ही वेगळे झालो. फक्त आमचे आता विचार जुळत नाही, त्याच्यामुळे आम्ही वेगळे झालेलो आहे. आमचं काही झालेलं नाही आहे, विचार जुळत नाही. तिचे ड्रीम्स वेगळे आहेत, माझे ड्रीम्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे आम्ही वेगळे झालेलो आहे. एवढंच सांगतो, बाकी काही नाही आहे. फक्त त्या मुलांना सांगतोय आम्ही वेगळे झालेलो आहे. मला पोक करू नका कोणी, मला कोणीही ट्रिगर करू नका. एक फक्त लिमिट असते, लिमिट क्रॉस करू नका. सरळ सांगतोय, संबंध नाही आहे, संपलाय, शब्द दिलाय, काही झालं तर आम्ही एकत्र येणार नाही. हेच तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टपासून एंडपर्यंत सांगतोय. त्यामुळे मला कुणी मेसेज करू नका, काय विचारू नका ना, काही करू नका. आमचा संबंध संपलेला आहे. कुठं जाते, काय करते, मुंबईला आहे, दिल्लीला आहे, कुठं आहे, काय काय करायचं करा. आणि मला काय बोलायचं आहे की मी कशावरनं सोडलंय, काय काय काही बोलायचं बोला. कारण की वेळ सगळं सिद्ध करेल पुढं, कारण बोलून काही फायदा नाही आहे. कारण की माझा अनुभव आहे 5 वर्षाचा. कारण की आत्तापर्यंत आम्ही न बोलता मी स्वतः सगळ्या गोष्टी सिद्ध केल्यात. आणि खोट्या गोष्टी बोललेल्या लपत नाही, खऱ्या गोष्टी बी लपत नाही. खऱ्या गोष्टी बी समोर येतात आणि खोट्या गोष्टी बी समोर येतात. हा माझा अनुभव आहे. आणि मी बोलून काय बोलून, आज मी एक बोलून परत ते काय लपणार नाही आहे, कुठून ना कुठून कळणार आहे. त्यामुळे मी बोलतोय, एवढंच बोलतोय व्हिडिओच्या स्टार्टपासनं की माझं कोणाशी पर्सनल नाही, अंजलीशी नाही, काय नाही, आमचा संबंध नाही, संबंधाला आहे. आम्ही भरपूर दिवसापासून वेगळे झालेलो आहे. फक्त ते मुलं, मी फक्त मला खूप त्रास होतोय, माझ्या आईला त्रास होतोय. माझी आई काय होतं मला नाही सांगायचं तुम्हाला, पण खूप त्रास होतोय. त्याच्यामुळं ते मला बघवत नाही, मला पण त्रास होतोय. माझे मित्र सांगते तर मला, तू काय करतोय काय नाही. मला फक्त नवल याचं वाटलं की मी लय चुकीचे डिसिजन घेतले, लय चुकीचे. मी एवढा विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे. कारण की सर माझा असा स्वभाव होता की मी माझ्या डोळ्यांनी बघून कानाने ऐकून तरच विश्वास ठेवायचो. पण कसं काय झालं माझ्याकडून या सगळ्या गोष्टी मला नाही माहिती. ते चुकीच्या झाल्या, लय चुकीच्या झाल्या. आता ते होऊन नाही जाणार. इथून पुढं फक्त मला याच्यातनं निघायचं आहे. आता बाद झालं. कारण की मी माझ्या आईकडे बघूनच निघणार आहे. जर माझी आई आहे ना
हे नाही, फक्त एकच नाव आहे ना अंगावर, हे जे लिहिलं आहे ना हे मीन करतं ना मला. फक्त ह्या गोष्टीमुळं मी काय करत नाही आहे स्वतःला. फक्त आई आहे, फक्त आई आहे म्हणून. हे सगळ्यांना जग जाहीर माहिती आहे, फक्त आईला मी मानतो ना त्याच्यामुळं. नाहीतर लय काय आत्तापर्यंत माझ्यासोबत झालं असतं. मी असा खचतो ना, खचतो 5-10 मिनटं 20 मिनटात असे डोक्यात विचार आहेत त्यात काय काय येत नाही. त्यानंतर खूप त्रास झाला आईला पण सर्वांना. ते बघवलं नाही मला की मी करतोय काय, मी कुठल्या टाईपचं मुलगा आहे, मी काय करू शकतो, माझ्या लिमिट्स मला माहिती आहे आणि मी काय केलं आहे हे सगळं माहिती आहे. माझ्या आईचा तर एवढा विश्वास आहे माझ्यावर, ते बघून हँग होतो मी, हँग अक्षरशः. त्याला एखाद्या व्यक्तीचा एवढा विश्वास कसं काय शकतो. माझी आई जीव तोडून सांगते की माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा हे करू शकतो, माझा मुलगा ते करू शकतो. माझ्या मुलांनी आत्तापर्यंत 5 वर्षात काय नाही करून दाखवतो. तो काय होता, काय होता तो महिन्यात 2000 रुपये कमवायचा, तो आज काय करून दाखवतोय. तू जर खरी असशील ना पहिलं ते मला अनफॉलो कर. ते जे दाखवते ना लोकांना किंवा काय, खरी असशील ना पहिलं ते अनफॉलो कर. काय पण असू दे, काय पण असेल, तू पहिलं मला अनफॉलो कर इंस्टावर. काही गरज नाही कोणाला दाखवायची, काही गरज नाही. आणि जे लोक म्हणत होते लास्ट टाइम व्हिडिओ बनवला की तू वेगळा झालाय सांगतोय आणि पुढं काय होईल ते पण माहीत नाही असं सांगतोय, कारण की तेव्हा खरंच माहीत नव्हतं पुढं काय होईल ते. खरं सांगतोय ना, आता मी खरं सांगतोय की एकत्र नाही येणार. तेव्हा कमेंटमध्ये लोक म्हणत होते मग तू तुझ्या चॅनलचं नाव का नाही चेंज केलं. मग मी आता चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे. आधी बाबड्या बबडे होता, आता बाबड्या ब्लॉग्स आहे. त्याच्यामुळं काही लोड घेऊ नका, बाकीचा तुम्ही घेऊ नका. सॉरी सर्वांच्या जर काय फिलिंग्स हर्ट केल्या असेल, ऑडियन्सच्या मनापासून सॉरी की आम्ही तुमच्या जे तुम्ही आमच्याकडनं एक्सपेक्ट करत होते माझ्याकडनं ते मी पूर्ण नाही करू शकलो. 10-15 दिवस तर हे झाले, सगळे गेले, झोप नाही ना काय नाही ना काय नाही. लय गोष्टी ठरवल्या करायच्या पण मनातूनच होत नव्हत्या. आणि सगळ्या गोष्टी बघतोय अजून काय चाललंय काय नाही, मी काय करतोय. मी बसलोय घरीच बसून आहे, 10-15 दिवस झाले. घरात कचरा पडल्यावर आणि पडूनच आहे, काहीच करत नाहीये, काहीच करत नाहीये. असं काही नाही, वाईट कोणाला वाटत नाही, वाईट सगळ्यांना वाटतंय. फक्त हा व्हिडिओ मी त्या मुलांसाठीच बनवलाय. सगळे मुलं सगळे जेवढे बी होते, जे पण होते, असं नाही कुणीच नाही केलं. सगळे मुलं ज्या दिवसापासनं कुठं आता नाव नाही घ्यायचे, फक्त सांगतोय मी, सगळ्या मुलांनी केलंय. सगळे जेवढे सगळे वेगवेगळे सगळ्यांनी केलंय. आणि कसं काय केलंय ते पण माहित नाही मला बाई, कसं काय शक्य आहे. सगळे मुलं मला पाठवतात ते, म्हणजे एवढे लोक जळतात ते, काय करतात ते. वाटलं नव्हतं एवढं कोण जळत असं, वाटलं नव्हतं खरं, आई शपथ वाटलं नव्हतं मला की एवढे लोक जळत असतील. एवढे म्हणजे एखादं कपल आहे त्यांची लाईफ जगतंय किंवा काय करतंय ते. आम्ही तर आधीच वेगळे झालतो, त्याचं आणि हे जाळण्याचा काही संबंध नाहीये. ते लोकांना वाटते की आम्ही परत एकत्र येईल म्हणून ते प्रयत्न करतात ते. पण आता क्लिअर झालं ते, फक्त तेवढं सांगायचंय. आणि कुणी कोणाला हे काही बोलू नका, मला बोलू नका आणि अंजलीला बोलू नका, कारण की ते नाही जे तुम्ही तिला बोलताय. ती छपरी नाहीये, भंगार नाहीये, काही नाही. सरळ सांगतो मी तुम्हाला, छपरी ते लोक आहे जे तिच्यावर राहून जे भांगारगिरी करतात आहे. तिची लाईफ आहे, ती मॅच्युअर आहे, ती तिचे डिसिजन घे, चांगले घेते, चांगले घेशील. बेस्ट ऑफ लक एवढंच म्हणतो. बास, मला एवढं सांगायचं, बाकी काय बोलायचं नाही आहे. हॅप्पी राहा, सर्वांनी हॅप्पी राहा. सॉरी, घरच्यांची पण काळजी आहे, घरच्यांना पण सॉरी. बाय.